नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 9वी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय ऍक्टिव्हिटी नंबर 24. बघा, ऍक्टिव्हिटी नंबर 24च हेडिंग आपल्याला सांगते की आपल्याला काय करायचं आहे ऍक्टिव्हिटीमध्ये. पर्सनल डायरी रायटिंग म्हणजे तुम्हाला स्वतःची डायरी कशी लिहिली गेली पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला इथे सांगितलं जाते. त्याच्यात थोडे 2-4 प्रकार आहे, आपण त्या सगळ्यांचा विचार करूया. मग बघा, लर्निंग आउटकम्स आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंटमध्ये काय दिलंय. पर्सनल डायरी रायटिंग हे आपल्याला इथे लिहायचं आहे. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स, तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहे त्या बघूया. प्रोव्हाइड लेआउट ऑफ डायरी रायटिंग टू लर्नर्स, लर्नर्सला हे सांगायचे की डायरी रायटिंग एक्झॅक्टली कसं केलं जातं. सेकंड, हेल्प लर्नर्स थ्रू क्लूज फॉर ब्रेन स्ट्रोमिंग मेमरीज, लर्नर्सना थोडी ही पण मदत करायची की काही मागच्या गोष्टी आपण आठवून त्या मेमरीचा वापर करून आपल्याला ती डायरी लिहायची. आता स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघूया आपण. ऑब्झर्व द लेआउट ऑफ डायरी रायटिंग, डायरी लिहिताना काय काय गोष्टी विचारात घ्यायच्या आहे हे लक्षात घ्या. सेकंड, डोंट वरी जस्ट राईट, फक्त डायरी लिहिण्याचा प्रयत्न करा, हळूहळू तुम्ही त्याच्यामध्ये डेव्हलप होत जाल. ट्राय टू राईट एव्हरी डे, दररोज लिहिण्याचा प्रयत्न करा. बट डोंट पॅनिक इफ यू मिस अ फ्यू वर्ड्स, पण पॅनिक होऊ नका जर तुम्ही काही वर्ड्स मिस केले तर तुम्ही त्याबद्दल पॅनिक व्हायचं नाहीये. लर्निंग ऍक्टिव्हिटी बघा मग आपली काय आहे. राईट अ डायरी एंट्री फॉर क्लास पिकनिक दॅट यू वेंट विथ युअर फ्रेंड्स, तुम्ही एका क्लास पिकनिकवर गेले होते तुमच्या मित्रांसोबत, तर त्याच्यावर तुम्हाला काय करायची आहे, एक डायरी लिहायचं, म्हणजे एक नोट तुम्हाला लिहायची. मी एक लिहिलेली आहे ती तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवतो. बघा, डेट 1 जून 2021 7 AM, किंवा तुम्ही फक्त डेट टाकली तरी चालेल. एका पर्टिक्युलर इन्सिडेंट बद्दल बोलायचं असेल, पर्टिक्युलर टाइमाबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही टाइम लिहू शकता. हे चॉईस आहे तुमच्या. ओके, आता मी अँड माय फ्रेंड्स वेंट टू पिकनिक ऑन टेम्पल हिल. द एरिया इज कवर्ड बाय आर्मी. देअर इज अ स्मॉल टेम्पल विच इज व्हेरी नाईस. वी ऑल फ्रेंड्स enjoyed there and sang songs. We have had a very great day. We brought tiffin and had lunch at 12 p.m. and returned home at 3 p.m. It was very exciting day for me. कळलं? म्हणजे एका दिवसाबद्दलचा मी एक हा इन्सिडेंट टाकला. आता 7 AM ला आम्ही सकाळी निघालो होतो म्हणून मी तो टाकलं. हे इथं मेन्शन नाही केलं तरी सुद्धा चालेल, पण ज्यावेळेस मात्र तुम्ही पर्टिक्युलर टाइम बद्दल बोलता त्यावेळेस मात्र तुम्हाला इथे ते लिहावं लागेल. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची. आता सेकंड ऍक्टिव्हिटी सॉल्ड मध्ये त्यांनी काय दिलेलं आपण ती ऍक्टिव्हिटी वाचूया. बघा, डेट फ्रायडे 15th August 8:55 PM. It was the marvelous day for us. We had a fabulous picnic at Anucha Water Park. It was the best picnic for our school life. We were very glad about that. We had swum and enjoyed tasty food. It was full with greenery. We had captured all the memories in our cameras. I can't express those feelings in my words. Hope we will go to such place again. ही एक त्यांनी ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करून दिलेली आहे. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायची आहे. आता प्रॅक्टिससाठी बघा त्यांनी काय सांगितलं आपल्याला. मेक पेअर्स अँड आस्क इच स्टुडंट टू राईट पर्सनल डायरी. शेअर देअर डायरी विथ हिज पार्टनर. आता तुम्ही पेअर तयार करा किंवा तुम्ही एक 4-5 जणांचा ग्रुप तयार करा. लास्ट वीक मध्ये तुम्ही काय काय केलं तर इच डेची तुम्ही डायरी लिहा तुमची स्वतःची, आणि तुमची डायरी तुमच्या फ्रेंड्स सोबत तुम्ही शेअर करा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्या फ्रेंडने काय केलं आणि तुम्हाला त्याचं कळेल, तुमचं त्याला कळेल, जेणेकरून तुम्हाला एक एक्सपिरियन्स येईल की ठीक आहे आपण काय पॉईंट अजून ऍड करू शकतो आपल्या डायरीमध्ये. म्हणजे तुम्हाला नवीन व्होकॅब्युलरी समजेल, नवीन सेंटेन्सेस समजतील त्याच्यातनं. ओके, याच्यामुळे तुमचं डायरी रायटिंग एनहान्स होईल, वाढेल. कळतंय? आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये बघा त्यांनी काय सांगितलंय. नरेट युअर मेमोरेबल इव्हेंट्स इन युअर लाईफ. तुमच्या आयुष्यातलं एक मेमोरेबल इव्हेंट तुम्ही सांगा. ठीक आहे, मी एक सांगतो ॲज इफ नाऊ, फक्त एक इव्हेंट मी सांगतो.
Narrate your memorable events in your life. 25th December 2018, 7 p.m. काय झालं? I had never seen church before until this day. But when I went inside the church, it was decorated so nicely that I could not believe on my eyes. They built such a huge stage, and decoration was so lifelike, and it was like you are in a heaven and surrounded by clouds. I can't forget this day in my life. मेमोरेबल इव्हेंट म्हणून मी तो सांगितला. सेकंड बघा, 15 जून 2019, 11 AM. ओके, त्या वेळेची घटना. आय वॉज ऑन माय वे टू स्कूल विथ माय फ्रेंड्स अँड वी वर हॅव्हिंग फन ऑन द रोड पाहिजे थे. सडनली मी अँड माय फ्रेंड हॅड अन ॲक्सिडेंट ड्यू टू अवर ओव्हर कॉन्फिडन्स and it caused me too much injury in my knee and ankle. Even my friend was badly injured. Me and my friend could not forget this day. Memorable day म्हणून मी हा सांगितला. कळते? असा इन्सिडेंट तुम्ही तुमच्या स्वतःचा लिहू शकता किंवा तुम्ही एक्सपिरियन्स केलेला एखादा इन्सिडेंट तुमच्या डायरीमध्ये लिहा, डेट टाकून. कळतंय? त्याच्यानंतर बघा, इव्हॅल्युएशन मध्ये काय देता येते? राईट पर्सनल डायरी विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉइंट्स. काही पॉइंट्स दिलेले, त्या पॉइंट्सचा वापर करून आपण डायरी लिहायची. दोन गोष्टी, बुक यू लाईक, 2 थिंग्स यू वॉन्ट टू चेंज राईट नाव. मग बघूया आपण मी काय लिहिलंय त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला. बुक आय लाईक, माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ. हे बुक मी वाचलं होतं. दिस बुक इज अबाउट अवर फादर ऑफ नेशन महात्मा गांधी. While reading this book, first of all, I thought it would not be very interesting. But as we go further, it became very interesting. And we realized that we commit so many mistakes in life. Maybe they are small, but still we don't feel to come over it. And how truth is most important in our life. This book teach us. हे का पुस्तकाबद्दल लिहिलं मी. आता सेकंड आहे, 2 थिंग्स यू वॉन्ट टू चेंज राईट नाव. दोन गोष्टी अशा आहे की तुम्हाला त्या आत्ता बदलाव्याशा वाटतात. ठीक आहे, त्याच्याबद्दल मी काय लिहितो बघा. फर्स्ट ऑफ ऑल, आय एम नॉट द मोस्ट कॅपेबल पर्सन इन दिस सोसायटी राईट नाव, बट मे बी आय विल बिकम इन फ्युचर. देन आय वुड लाईक टू चेंज 2 थिंग्स इन माय लाईफ. फर्स्ट, आय वॉन्ट करप्शन फ्री इंडिया. And the second one is, I want our rivers must be free from all types of contaminated water. हे माझे थॉट्स झाले. 2 थिंग्स आय वॉन्ट टू चेंज इन माय लाईफ. मग त्याच्याबद्दल मी हा माझे थॉट्स दिले. कळतंय? इथपर्यंत आले? ओके. मग दीक्षा ॲपचा कुठलाही QR कोड नाही. मग आज आपण काय शिकलो स्टुडंट्स? टुडे आय लर्न टू राईट पर्सनल डायरी. मग आपण पर्सनल डायरी कशी लिहायची हे आपण इथे शिकलो. आय लर्न टू अरेंज सिक्वेन्स ऑफ मेमरीज. मेमरीचा सिक्वेन्स सुद्धा आपण त्याच्यामध्ये अरेंज केला. समजलं? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.